नागपुर के कलमना थाना पुलिस ने दो बड़ी घर चोरी की वारदातों का पर्दाफाश किया है। पहले मामले में सोने चांदी के आभूषण चोरी करने वाले दो आरोपियों को गिरफ्तार कर करीब 2 लाख रुपए का माल बरामद किया गया। दूसरे मामले में जैगुआर कंपनी ने नल और अन्य सामान चोरी करने वाले 3 आरोपियों को भी पुलिस ने दबोच लिया है। पुलिस ने दोनों मामलों में 90 से 100% तक चोरी का माल बरामद किया है। यह पूरी कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में कलमना पुलिस टीम ने अंजाम दी। पोलीस स्टेशन कळमना येथे सप्टेंबर महिन्यामध्ये एक घरफोडी दाखल होती। तसेच आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 2026 ला सुद्धा एक घरफोडी दाखल होती। दोन्ही घरफोडीचा तपास आमचे API श्री मुसळे साहेब आणि त्यांचे DB पथक करीत होते। अपराध क्रमांक 778/25 या गुन्ह्यात 41 ग्राम सोने आणि अर्धा किलो चांदी चोरीस गेलेली होती। त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यात राहुल डेहरे आणि दीपक सोनी या दोन्ही आरोपितांना अरेस्ट करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमालापैकी जवळपास 95% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। 37 ग्राम सोने आणि अर्धा किलो चांदी त्या गुन्ह्यात जप्त करून आरोपितांना अरेस्ट करण्यात आलेली आहे। तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये एक घरफोडी झालेली होती, ज्यात बांधकाम निर्माणाधीन घरातून पूर्ण नळाचे साहित्य हे इत्यादी मुद्देमाल असा 1.25 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। त्या गुन्ह्यात सुद्धा आरोपी रणजित डेहरे आणि त्याचे साथीदार यांना अरेस्ट करून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल 100% रिकव्हरी करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। API मुसळे साहेब यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे। जो आता फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाला त्यात 1,23,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच जो सप्टेंबर महिन्यातली एक घरफोडी उघड झालेली आहे त्यात जवळपास 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।